बघितलं. आता तोच आवाज काढण्याचा प्रयत्न हा ॲलेक्स करतोय. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळच्या व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी नॉर्मली कामावर राहतो आणि कामावर असल्यामुळे मला ॲलेक्सला आणि रेणुकाला बाहेर फिरायला घेऊन जाता येत नाहीच. तर जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते बाहेर जाण्याची, काहीतरी फिरण्याची, तर ती मी संधी अजिबात सोडत नाही. कारण असं आहे की मी तर फिरत राहतो, पण हे दोघी लोक दिवसभर घरी जातात. तर आज मी त्यांना फिरायला घेऊन आलो आहे. अंबरनेरच्या बाहेर एक मस्त जागा आहे, शेतांचा एरिया आहे आणि एक कच्चा रस्ता असतो तिकडे. तर तिथे मी यांना फिरायला घेऊन आलो आहे. तर तुम्ही बघू शकतात की हे बघा ते कसे फिरतात. मित्रांनो, या जागेबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर जेव्हा मी 15वी 12वी 11वीच्या टायमाला होतो तर रनिंग करायला, पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायला आम्ही या ग्राउंडवर यायचो. ग्राउंड म्हणजे ग्राउंड नाही आहे, हे शेत आहे. पण कसं आहे की ते एक मोठी जागा आहे. बघा माझ्या मागे तुम्हाला रस्ता दिसतोय, हा रस्ता आता बनला आहे, पहिले असा रस्ता नव्हता. तर या ठिकाणी आम्ही असं तिकडनं सुरुवात करायचो, त्या तिकडच्या स्पॉटला तिथं गाडी लावायचो आणि गाडी लावली की धीरे धीरे आपलं रनिंग करत करत असं यायचं. ते मंदिर दिसतंय का, इकडनं असं टर्न मारायचं, त्या मंदिराकडनं सरळ जायचं मेन रस्त्यावर गेल्यानंतर आपण तिकडनं परत रिवर्स यायचं आणि रिवर्स येताना या मधून माझ्या मागे जंगल दिसतंय तुम्हाला, या जंगलातून असं धीरे यायचं आणि परत आपली गाडी जिथं लावली आहे शरीर रिलॅक्स करायचं आणि व्यायाम झाल्यानंतर थोडं बसून राहायचं 15 मिनटं 20 मिनटं. कारण बघा ना तुम्ही की जागा किती छान आहे, एकदम भारी अशी जागा आहे. विषय असा आहे की आता रेणुका आणि ॲलेक्स म्हणत आहे की त्यांना इकडे फोटो काढायचे, कारण जागा फार सुंदर आहे, तर इथं चांगले फोटो येऊ शकतात. तर चला आपण थोडं प्रयत्न करूयात फोटोग्राफीचा आपलं टॅलेंट वापरायचं. अरे बापरे, बघा मित्रांनो, अरे बाप, धीरे बेटा. मित्रांनो, आता ॲलेक्स फार पळाला, इकडनं तिकडे फार पळायला आणि त्यामुळे त्यांना थोडासा दम लागला आहे, त्याला पाण्याची तहान लागली. पाणी पितोय का? हां, कसला आवाज येतोय बेटा, कसला आवाज येतोय? चू काय होतं तिकडे, काय झालं? हे इकडे बघ, हे तुला मजा येते घरी फिरायला इकडे? भाऊ, तुला मजा येते की इकडे फिरायला? तिकडे बरे, हो बापरे, आता बरोबर आहे. तू घाबरल्याशिवाय येतच नाही तू. त्याला घाबरवायला मला अजिबात आवडत नाही, पण तो बाहेर आलो की अजिबात ऐकत नाही आमचं डायरेक्ट. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मला जाऊ द्या, मला चालू दे एकटं कुठेतरी. आता कसं आहे, 2-3 दिवस झाले पाऊस पडतोय आणि आजूबाजूला कसं आहे काय करतोय पा काय आगोपणा करतोय बघा. का रे आगोचन, काय करतो बेटा? तर मित्रांनो, विषय असा आहे की रस्त्याच्या त्या साईडला जास्त दगड टाकून दिले वाटतं सरकारने. तर ती गोष्ट माझ्या ॲलेक्सच्या लक्षात आली आहे आणि तो तिकडनं दगड उचलून या चारीमध्ये भरण्याचा प्रयत्न करतोय. आता याच्या मागचं लॉजिक त्यालाच माहिती. मित्रांनो, हा आगो पांड्या बघा, हा रिकाम्या गावा करतोय, रस्त्याच्या बाजूला असली खडी खाली इकडे फेकायचा प्रयत्न करतोय. सरकारला परत बरं, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला बाल मजूर लागत असतील तर आपल्याकडे बाल इंजिनियर पण आहेत. तर मित्रांनो, आता काय आलं बेटा? मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे तो पक्ष्यांचा आवाज येतोय का? हा काय 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 बघितलं. आता तोच आवाज काढण्याचा प्रयत्न हा ॲलेक्स करतोय. कसा आवाज करतोय ते पक्षी, कसं करतोय ते आवाज? काय बेटा, कसं करताय? तर मित्रांनो, आज संध्याकाळचा व्लॉग आपण इथेच संपवूयात. तसं तर जागा खूप सुंदर आहे, इथून जायचा अजिबात जीव होत नाही आहे.
बघा ना तुम्ही आजूबाजूला किती किती शांतता आहे, किती छान वाटतंय. पण जावं लागेल, अंधार होतोय. तर चला भेटूया पुढच्या